नांदेड जिल्ह्याच्या कंधार तालुक्यात असलेलं हे लिंबोटी धरण आहे। या लिंबोटी धरणातून 3 जिल्ह्यातील तालुक्यांना पाणी पुरवठा होतो। लातूर येथील अहमदपूर, उदगीर या तालुक्यांना या धरणातून पाणी पुरवठा होतो। त्याचबरोबर परभणी येथील पालम असेल आणि नांदेड जिल्ह्यातील लोहा आणि कंधार एकूण अशा 5 तालुक्यांना या लिंबोटी धरणातून पाणी पुरवठा होतो। आपण पाहू शकतो या लिंबोटी धरणामध्ये सध्या स्थितीमध्ये 4.25% इतका पाणीसाठा राहिलेला आहे। आपण पाहू शकतो हे आहे लिंबोटी धरण, जे की कंधार तालुक्यामध्ये आहे। महिनाभराच्या नंतर पावसाचं आगमन झालं नाही तर नांदेड जिल्ह्यामध्ये प्रचंड पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यासाठी प्रशासनाने नागरिकांना पाण्याची बचत करण्याचं आवाहनसुद्धा केलेलं आहे। आपण पाहू शकतो हे लिंबोटी धरण आहे। लिंबोटी धरणामध्ये सध्याच्या स्थितीत 4.25% इतकाच पाणीसाठा उपलब्ध राहिलेला आहे। या लिंबोटी धरणातून 3 जिल्ह्याला पाणी पुरवठा केला जातो। त्यामुळे आता येणाऱ्या महिनाभराच्या कालावधीत जर पावसाचं आगमन झालं नाही तर नांदेड जिल्ह्यासह लातूर असेल, परभणी असेल या जिल्ह्यातील काही तालुक्यांना आता पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे। यशपाल भोसले, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।